रेडी. जे घटना घडली त्याबद्दल काय सांगाल? महाराष्ट्रामध्ये जी काल अतिशय दुर्दैवी घटना घडली ती म्हणजे या महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री व सर्व महाराष्ट्राचे दादा जे काल अकाली आकस्मिक आणि असा अपघाती जो काल दादांचा निधन झालं, ते निधन अतिशय मनाला व या महाराष्ट्राला धक्का देणार आहे. कारण दादांचं सोडून जाणं म्हणजे खऱ्या अर्थानं हा महाराष्ट्रातला शेतकरी बांधव आणि कष्टकरी हा पोरका झालेला आहे. कारण दादांच्या जाण्याने फार मोठी पोकळी ह्या महाराष्ट्रामध्ये निर्माण झाली आहे. कारण भविष्यामध्ये दादांच्याच हातून कष्टकरी आणि शेतकऱ्यांची सेवा घडली असती. कारण एक शेतकऱ्यांचा निर्भीड आवाज, स्पष्ट वक्ता आणि काम होईल तरच शब्द देणारा असा निर्भीड नेता या महाराष्ट्राला सोडून गेलेला आहे. त्यांच्या जाण्याने अतिशय मोठी पोकळी या महाराष्ट्रामध्ये निर्माण झाली आहे. मी माझ्या भोवर कुटुंबियाच्या वतीनं व चांदोड तालुका शिवसेनेच्या वतीनं दादांना भावपूर्ण अशी आदरांजली अर्पण करतो. सेट एकंदरीत काय सांगाल? काल जो काही दुर्दैवी प्रकार या महाराष्ट्रामध्ये घडला, अतिशय महाराष्ट्राच्या दृष्टीनं काळा दिवस म्हटला जाईल. कारण या राज्याचं नेतृत्व, खऱ्या अर्थानं कणखर नेतृत्व जे काही महाराष्ट्राचे दादा, ज्यांनी प्रत्येक कामात दादा हा शब्दच वापरून केलेली आजपर्यंत जी कामं असेल, महाराष्ट्रामध्ये जे काही आजपर्यंत जे काही विकास घडला तो अजितदादांचा त्याच्यामध्ये सिंहाचा वाटा आहे. आणि आज असा माणूस आपल्यातून जाणं ही शॉकिंग न्यूज आहे. महाराष्ट्रासाठीच येतं दुःख आहेच, परंतु आपल्या दिंडोरी तालुक्याचं मोठं नुकसान यातून झालं आहे. कारण आजपर्यंत दिंडोरी तालुक्याला जे जे काही दिले असतील, कामं असतील, प्रोजेक्ट असतील, ज्या योजना असतील, त्या सगळ्या अजितदादांनी या तालुका आदिवासी तालुका म्हणून या ठिकाणी दिल्यात. आणि या तालुक्या बारामतीनंतर जर सगळ्यात चांगली प्रगती कोणत्या तालुक्याची असेल तर ती दिंडोरीची असेल, आणि ती अजितदादांमुळे होती. म्हणून हे जे काही दुःख आहे हे निश्चित पेलवणारं नाहीच आहे आणि खूप मोठं घटना ही घडली. याला मी सगळं दिंडोरी तालुक्याच्या वतीनं दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.